हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा. नवनवीन साड्या खरेदी करायला प्रत्येकीलाच आवडते, पण साडी ड्रेपिंग करणे अनेकींना अवघड जाते. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे. खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सोबत ऑर्गेन्झा साडी ड्रेपिंगची एकदम सोपी पद्धत मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जर तुम्ही बिगिनर्स असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच हेल्पफुल ठरेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. येथे मी पेटीकोट आणि हिल्स असलेले सँडल आधीच घातले आहेत. तुमच्याकडे जर हिल्सचे सँडल असतील तर ते साडी नेसण्याच्या आधीच घाला, कारण साडी वर खाली होऊ नये म्हणून. आता आपण साडीला ओपन करूया. जेव्हाही तुम्ही साडी ओपन करता तेव्हा साडीच्या पदराचा भाग प्रथम घ्यायचा आणि सर्व साडी ओपन करून झाल्यानंतर साडीचा सर्व भाग डाव्या साईडला ठेवून साडीचे शेवटचे टोक उजव्या साईडला अशा प्रकारे ठेवायचे आणि पूर्ण पुढचा पोर्शन आपल्या लेंथ नुसार सेट करायचा. उजव्या साइड पासून डाव्या साइड पर्यंत आपल्या हाईट नुसार अशा प्रकारे साडी सेट करायची आहे आणि वर जेवढे फॅब्रिक एक्स्ट्रा आहे त्याला कमरेवर टक करायचे आहे. पहिला राईटला टक करायचे आणि मग लेफ्टला. त्यानंतर पुढचा पार्ट अशा प्रकारे कमरेवर इन्सर्ट करायचा. तसेच हे फॅब्रिक असे सोडायचे नाही, नाहीतर ते टमीवर फुगल्यासारखे दिसू शकते. संपूर्ण फॅब्रिक आतमध्ये पसरवायचे. साडी संपूर्ण टकिंग करून झाल्यानंतर साडीचा एक राऊंड घ्यायचा. उजव्या बाजूला साडीला थोडेसे ओढून टक करायचे. त्यानंतर साडीचे मागचे फॅब्रिक चांगल्या प्रकारे पेटीकोट मध्ये टक करायचे. अशा प्रकारे फर्स्ट राऊंड बेसिक टकिंग कंप्लीट झाली आहे. त्यानंतर आता आपण पल्लूचा पोर्शन घ्यायचा आहे. डायरेक्ट पल्लू घ्यायचा नाही, नाहीतर साडी अलट पलट होऊ शकते. हा पहा पदराचा भाग. अशा प्रकारे बाकी साडी पुढे ठेवायची आहे. पदराला मागून फिरवून उजव्या बाजूला घ्यायचे आहे आणि डाव्या साईडला जे फॅब्रिक पकडलेले होते ते सोडायचे आणि अशा प्रकारे दुसऱ्या हातामध्ये साडीच्या पदराचा दुसरा टोक धरायचा आहे आणि कमरेवर सिंपली असे टक करायचे आहे. आणि अशा प्रकारे बघा, उजव्या साईडने पदराचा जो बॉर्डर आहे त्यानुसार टमीवर ठेवून मी प्लेट सेट करत आहे. जर तुम्हाला मोठी प्लेट हवी असेल तर तुम्ही बोटांना थोडी पसरवा आणि छोट्या प्लेट्स हवे असतील तर अगदी चिटकून तुम्ही बोटे ठेवा. अशा प्रकारे प्लेट्स खूपच इझिली बनतात. सर्व प्लेट्स चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायच्या. मी पहा येथे पहिली प्लेट ही इतर सर्व प्लेटच्या तुलनेत थोडीशी मोठी बनवली आहे, ज्याने आतील प्लेट्स बाहेरच्या बाजूला अजिबात दिसू नयेत म्हणून. आणि बनवलेल्या प्लेट्सना पिनने सिक्युअर करायचे, कारण प्लेट्स जर सुटल्या तर पुन्हा आपल्याला बनवायला लागू नयेत म्हणून. त्यानंतर हातात प्लेट्स पकडून अशा प्रकारे झटकायच्या. सर्व प्लेट्सच्या डायरेक्शन आपल्याला व्यवस्थित दिसतात. अशा प्रकारे एक एक प्लेट पकडून प्लेट अरेंज करायच्या. जेवढा पोर्शन रेडी झाला आहे त्याला अशा प्रकारे रब करून घ्यायचे. याने प्लेट्स व्यवस्थित बसतात. आता डाव्या शोल्डरवर प्लेट्स ठेवून परत आपण प्लेट्स एक एक करून बनवून घ्यायचे आहेत. प्लेट्स शोल्डरवर ठेवून पदराची लेंथ पाहायची. त्यानंतर एक महत्त्वाची टीप म्हणजे काही वेळेला शोल्डरवर साडी पिन झाल्यानंतर पदराची एखादी प्लेट बाहेर निघते. यापासून वाचण्यासाठी पहा, वरच्या शोल्डरच्या आतील बाजूस अशा प्रकारे आडवी पिन आपल्याला शोल्डर प्लेट्सवर लावायची आहे. याने प्लेट्स इकडे तिकडे अजिबात हलणार नाहीत. त्यानंतर सर्व प्लेट्स सेफ्टी पिनने शोल्डरच्या 1 इंच मागे सिक्युअर करायचे. अशा प्रकारे पिन लावल्याने शोल्डर पुढच्या बाजूला येणार नाही आणि प्लीट्स शोल्डरवर व्यवस्थित सिक्युअर राहतील. त्यानंतर बघा, पदराचा बॉर्डर चेस्टवर अशा प्रकारे सेट करायचा. पदर प्लेट्स सेट करतानाचा तोच बॉर्डरचा भाग डाव्या साईडला ओढून इतर प्लेट्स व्यवस्थित अरेंज करायचे आहेत. फ्रंट प्लेट्स लूज होत असेल आणि गळ्यावर येत असतील तर त्यासाठी एक टिप मी शेवटी नक्की सांगेन. आता साईड फिटिंग बनवण्यासाठी बघा, साडीचा काठ अशा प्रकारे तिरका कमरेवर ठेवून उजव्या पायावर न्यायचा आहे. येथे साईड फिटिंगसाठी मी सेफ्टी पिन यूज करणार नाही, कारण ही ऑर्गेन्झा साडी आहे, त्यामुळे सेफ्टी पिनमुळे साडी डॅमेज होण्याची शक्यता असते. येथे बघा, बोटाचा गोल राऊंड बनवून अशा प्रकारे फॅब्रिक एकत्र करून रबर बँड लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे रबर बँड लावल्यामुळे साडी अजिबात खराब होत नाही आणि साईड फिटिंग देखील अशा प्रकारे व्यवस्थित बनते. आणि ते फॅब्रिक असे सोडायचे आणि कमर प्लेट्स बनवायला घ्यायच्या. येथे मी उजव्या साईडने प्लेट्स बनवणार आहे. प्लेट्स बनवताना त्या नेहमी डाव्या शोल्डरच्या सरळ लाईनमध्ये खाली असे मेजरमेंट घेऊन तेथूनच प्लेट्स बनवायच्या. येथे बघा, करंगळी व अंगठ्याच्या मदतीने मी अशा प्लेट्स बनवत आहे. अशा प्रकारे प्लेट्स अगदी इझिली बनतात. सर्व प्लेट्स झाल्यानंतर एकावर एक प्लेट ठेवून सर्व प्लेट्स अरेंज करायची. सर्व प्लेट्स झाल्यानंतर पहिली म्हणजे समोरची प्लेट ओपन करून उरलेले फॅब्रिक पकडून पहिली प्लेट मोठी बनवायची आहे. यामुळे सर्व प्लेट्स सोबत पहिली प्लेट देखील व्यवस्थित सेट राहते.
आणि उजव्या साईडला जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते देखील मॅनेज होते. येथे पहा आपल्या प्लेट्स बनल्या पण खूपच फुलल्यासारख्या दिसत आहेत, त्यामुळे यांना सेट करावे लागेल. एक एक प्लेट्स अरेंज करून एक पिनने सिक्युअर करायचे. आता प्लेट सिक्युअर झाल्यानंतर यांना व्यवस्थित सेट करायचे आहे. थोड्याच अंतरावर अशा प्रकारे एक एक प्लेट पकडून अरेंज करायचे. एकाच वेळी संपूर्ण प्लेट आपल्याला सेट करायचे नाहीत. येथे थोडा थोडा पार्ट अरेंज करायचा. येथे प्लेट्स अरेंज झाल्यानंतर थोड्या वेळेसाठी येथे सिक्युअर करायचे आहे. अशा प्रकारे वरील प्लेट्स खालच्या बाजूला गुंडाळून दाबून खालील फॉल साईडच्या प्लेट्स एक एक पकडून प्रेस करत अरेंज करायचे. येथे व्यवस्थित प्लेट्स बनवायला हव्यात, कारण येथे साडीला फॉल लावलेला असतो, त्यामुळे साडीचे काठ पसरण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे येथे तुम्ही व्यवस्थित प्लेट सेट कराल तर जास्त वेळ तुमच्या प्लेट्स सेट राहतील. त्यानंतर पहा सर्व प्लेट्स अरेंज झाल्यानंतर कमरेवर टक करायचे आहे. कमर प्लेट्स टकिंग करून झाल्यावर आपण जी नॉट बनवली होती साईड फिटिंगसाठी ती अशा प्रकारे कमर प्लेट्सच्या आतून अशा प्रकारे उजव्या साईडला कमरेवर टक करायची आहे. त्यानंतर साईडचे फॅब्रिक व्यवस्थित कमरेवर टक करायचे. त्याचबरोबर साडी नेसून झाल्यानंतर जेव्हा अशा प्रकारे पदर लूज होतो त्यासाठी बघा येथे काय करायचं आहे. जे एक्स्ट्राचे फॅब्रिक आहे ते एक क्रॉस बनवायचा आहे आणि ब्लाऊजच्या नेकलाईनला अटॅच करत सेफ्टी पिनने सिक्युअर करायचे आहे. ही पिन दिसत नाही, आतील बाजूस हाईड होते आणि तुमचा पदर गळ्याजवळ देखील येत नाही आणि छानसा फिट देखील होतो. आणि तुम्ही फायनल लुक पाहू शकता. पदर अगदी सेट झालेला आहे व्यवस्थित. खालच्या निर्या देखील व्यवस्थित सेट झालेल्या आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरला असेल. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असे सुंदर आणि ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.